त्यामध्ये 53 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अगदी पुण्यात तळजाईला एक दुर्दैवी घटना घडली, 11 लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळं शासनाने आपण सर्वांनी लोकशाही प्रणाली स्वीकारलेली आहे. लोकशाही प्रणालीमध्ये आपल्या लोकप्रतिनिधींनी कायदे केलेले आहेत. त्या कायद्याचा अर्थ काढायचा असेल तर न्यायालय आहे, न्यायालयाने निर्देश दिलेले असतात आणि कार्यकारी मंडळ त्याची अंमलबजावणी करते. जर तिघांचेही आदेश असतील तर ती बांधकामावर कारवाई करणं भागच आहे. अशा वेळेला काही आव्हानं वैयक्तिक स्वरूपाच्या याच्यामध्ये म्हणजे तुम्ही जसं म्हटलात की IPSमध्ये तसं IASमध्ये निर्माण होतात का, तर या प्रसंगामध्ये अनेक चॅलेंजेस आणि टेन्शनयुक्त वातावरण निर्माण झालं होतं. पण त्याच्यामध्ये भूमिका ही कायदेशीर असल्यामुळे तिथे घाबरण्याचा कुठला प्रश्न नव्हता. थँक्यू सर. आपण नांदेडबद्दल बोलत होतो. तुमचं नांदेड मॉडेल हे अतिशय लोकप्रिय, प्रभावी आहे. त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सर. नाही, नांदेड मॉडेल वगैरे असा काही नाही आहे, परंतु जे जे उपक्रम आहेत ते ज्याला आपण होलिस्टिक अप्रोच म्हणतो की सर्वंकष पद्धतीने त्याच्यामध्ये विचार करणे. शिक्षण क्षेत्रामध्ये गुणवत्ता घडवून आणण्यासाठी कॉपीला पूर्णतः प्रतिबंध केला. पटपडताळणी त्या ठिकाणी आम्ही केली होती. त्याच्यामध्ये बोगस एनरोलमेंट जे आहे, नांदेड जिल्ह्यामध्ये ज्यावेळेला पटपडताळणी पायलट बेसिसवर राज्य शासनाच्या आदेशाने केली, त्याच्यामध्ये 7 लाखपैकी 1,40,000 विद्यार्थी बोगस आढळले. म्हणजे 20% विद्यार्थी बोगस होते. आणि ते पाहिल्यानंतर राज्य शासनाने ताबडतोब संपूर्ण राज्यामध्ये पटपडताळणी करायचा निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये राज्यामध्ये 2 कोटी विद्यार्थ्यांपैकी 20 लाख विद्यार्थी हे बोगस आढळले. आणि त्यावर्षी राज्य शासनाच्या शिक्षण विभागाचं बजेट होतं 28,000 कोटी रुपये. आता 10% जर बजेट असं जर जात असेल तर करोडो रुपयाचं सेव्हिंग त्याच्यामध्ये होऊ शकतं. त्याला जोडूनच स्पर्धा परीक्षामध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तिथे मार्गदर्शनाचा उपक्रम घेण्यात आला होता. त्याला जोडून 12वी नंतर जी CET परीक्षा होते त्याच्यामध्ये MSCETसाठी विद्यार्थ्यांना तज्ज्ञ प्रशिक्षकांना उपलब्ध करून देऊन मोफत मार्गदर्शनाचा उपक्रम, असे अनेक उपक्रम शिक्षण क्षेत्रामध्ये घेता येऊ शकले की ज्याच्यामध्ये शिक्षणातला बदल याच्यासाठी महत्त्वाचा आहे की शिक्षणामध्ये जर काही कमतरता राहिली, काही चुका घडल्या तर पूर्ण पिढी बर्बाद होते. आणि ती इन्व्हेस्टमेंट आहे की ती लगेच दिसत नाही. आपल्याला रस्ता बांधला दिसतो, फ्लायओव्हर बांधला 1 वर्षात दिसतो, परंतु विद्यार्थ्यांना कसं घडवलं हे दृश्य स्वरूपात दिसत नाही. पण त्याचे दुष्परिणाम नंतर जाणवतात की ज्यावेळेला बेरोजगारी वाढते, गुन्हेगारी वाढते, समाजामध्ये अस्वस्थता वाढते. तर ते खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आमच्या सगळ्याच टीमनी, म्हणजे महसूल विभागाचे अधिकारी, पोलीस विभागाचे अधिकारी, जिल्हा परिषदचे अधिकारी, इट वॉज अ गुड टीम वर्क. खूप महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला, कारण प्रशासनामध्ये काही गोष्टी अशा आहेत ज्या लगेच दिसतात आणि ते करण्यासाठीच कदाचित काही वेळेला धडपड असते. पण हा जो आहे की भविष्य घडवण्यासाठी आणि त्या दृष्टीने शिक्षण क्षेत्र हे सुधारण्याचा प्रयत्न करणं आणि त्या दृष्टीने तो जो त्यांनी प्रयत्न केलेला होता तो नक्कीच आपल्याला प्रशंसनीय असं म्हणावा लागेल आणि त्यामागची भूमिका ही तितकीच महत्त्वाची आहे. सर, तर मला पुढचा एक प्रश्न असा विचारायचा आहे की खरोखर असं आहे की तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात गेलात किंवा जिथे जिथे मी मगाशी उल्लेख केला की तुम्ही सांगितलं पिंपरी चिंचवड म्हणा, नांदेड म्हणा, यवतमाळ म्हणा आणि आत्ता पुण्यातही, जिथे जाता तिथे काम झाल्यानंतर तुम्हाला दाद ही कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मिळतच असेल. पण आजपर्यंत लक्षात राहिलेली एखाद्या सामान्य नागरिकाची दाद की येस तुम्ही काहीतरी केलं आणि आम्हाला त्याचा फायदा झाला, हा जो एक अनुभव होता, असा एखादा अनुभव खूप असतील, एक आम्हाला ऐकायला आवडेल. असे तर खूप आहेत, पण एक यवतमाळ जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातला आठवतो की आता जसं मराठवाड्यामध्ये प्रचंड दुष्काळ आहे तसं 2004मध्ये यवतमाळमध्ये फक्त 47% पाऊस पडला होता आणि खूप मोठ्या प्रमाणात त्या 2005च्या उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न यवतमाळमध्ये भेडसावला होता. त्यावेळेला जवळपास 192 टँकर यवतमाळमध्ये चालू होते की ज्या जिल्ह्यामध्ये 935 मिलीमीटर पाऊस पडतो त्या जिल्ह्यात 192 टँकर ही अभूतपूर्व घटना होती. त्यावर्षी जलसंधारणाची कामं त्यावेळेला नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्रॅम होता, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घेण्यात आली. पण पावसाळा 2005चा सुदैवाने चांगला होता, 100% पाऊस पडला, 102% पाऊस पडला. त्याच्या आधी मी कोल्हापूरमध्ये ट्रेनिंगला असताना असिस्टंट कलेक्टर म्हणून मी वनराई बंधारे अनेक ठिकाणी पाहिले होते आणि मला लोकसहभागातून जागोजागी पाणी अडवण्याचं सहज सुलभ माध्यम श्रमदानातून हे मला दिसलं होतं. तिथे आम्ही आवाहन केलं की ठिकठिकाणी आपण वाहून जाणारं पाणी वनराई बंधाऱ्याच्या माध्यमातून अडवलं पाहिजे. आता टिपिकल शासकीय यंत्रणा की आम्ही ग्रामसेवक, इंजिनियर, कृषी सहाय्यक, सिंचन विभागाचे अधिकारी यांना टार्गेट दिले की तुमच्या एरियामध्ये एवढे एवढे ओढे नाले आहेत ते तुम्ही अडवा आणि बांधा.
सप्टेंबरच्या एंडला टार्गेट दिलं, पण प्रोग्रेस काही आम्हाला फारशी समाधानकारक दिसत नव्हती. पण त्यावेळेला आमच्या डोक्यात एक कल्पना आली की पर्यावरण शिक्षण हा विषय सुप्रीम कोर्टनी कंपल्सरी केलेला आहे. तर पर्यावरण शिक्षण हे केवळ शाळेच्या 4 भिंतीमध्ये न राहता मुलांना प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून शिकवावं. आणि मग आम्ही एक शाळा एक वनराई बंधारा असा उपक्रम शाळांना दिला. माझी अपेक्षा होती की जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, सरकारी शाळा आहेत, 30-40% तरी काम निश्चित होईल. पण 15 दिवसांनी मी पाहिलं तर 1837 शाळा आणि 2047 बंधारे मुलांनी बांधलेले, कुठलाही पैसा खर्च न करता. मग मला आश्चर्य वाटलं की हे कसं झालं. मग मी तालुका स्तरावर मुख्याध्यापकांच्या आणि शिक्षकांच्या बैठका घेतल्या. तर त्यांनी सांगितले की सर, तुम्ही सांगितल्यानंतर मुलं तर एकदम तयारच होती की चला आता बाहेर जायला मिळतंय. मुलांना आउटडोअर ॲक्टिव्हिटीज खूप आवडतात आणि केवळ थिअरॉटिकल पद्धतीने शिकवायच्या ऐवजी आपण जर त्याला शिकवलं की पाणी हे वाहत जातं, पाणी जर आपण थांबवलं तर ते झिरपतं आणि पाणी जितकं आपण थांबवू तितकं झिरपेल आणि त्याच्यामुळे ग्राउंड वॉटर लेवल वाढेल. याच्यातून आपण जे काही त्याला जिओलॉजी शिकवतो ते तुम्ही पुस्तकामध्ये चित्र काढून देखील त्याला समजणार नाही. आणि पाणी अडलं की मुलांना खेळायला पाणी उपलब्ध झालं. आणि दुसऱ्या वर्षी मग अशाच पद्धतीने ज्यावेळेला उपक्रम घेतला त्यावेळेला आमचं परिपत्रक जायच्या आधी मुलांनी निम्मे बंधारे बांधून टाकले. कारण मला नंतर शिक्षकांनी सांगितले की सप्टेंबर महिना आल्यानंतर मुलांनी लगेच प्रश्न, गुरुजी बंधारा कधी बांधायचा, गुरुजी. हा जो मुद्दा आहे की एक पुढची पिढी तयार होते, श्रमदानातून बंधारे आहे आणि मुळात मेसेज आपल्याला चांगल्या पद्धतीने देता येतो. दुसऱ्या वर्षी आम्ही असाच उपक्रम महिला बचत गटांना सांगितला की ग्रामीण भागामध्ये पाणी टंचाई असते, त्याच्यामध्ये पाणी आणण्याचा सगळ्यात जास्त त्रास होतो तो महिलांना होतो. साधारणतः ग्रामीण भागामध्ये जर आपण पाहिलं तर पाणी आणायचं असेल तर 90% ठिकाणी आयदर महिला किंवा शाळेला जाणाऱ्या मुली याच डोक्यावर पाणी घेऊन येतात. मग जवळपास 1200-1500 महिला बचत गट होते. आम्ही महिला बचत गटाच्या अध्यक्ष आणि सचिवांची बैठक घेतली आणि त्यांना विचारले की तुम्हाला जर 2-3 किलोमीटर पायपीट करून जर पाणी आणायला लागत असेल, आपण 10-10 महिला एकत्र येऊन तुमच्यासमोर जे वाहून जाणारं पाणी आहे ते ठिकठिकाणी अडवा नाले, तुम्हाला वनराई बंधारा बांधता येईल. त्या महिलांनी इतके सुबक बंधारे बांधले की इरिगेशन डिपार्टमेंटचे जिल्हा परिषदचं आहे त्या लोकांनी तोंडात बोटं घातले की एवढ्या चांगल्या पद्धतीने महिला छोटे छोटे बंधारे, वनराई बंधारे बांधू शकतात. आणि कळंब तालुक्यातला तुमचा जो प्रश्न आहे त्या अनुषंगाने की मला एक अनुभव आठवतो की मी बंधारा पाहिला आणि मी निघालो त्यावेळेला त्या आदिवासी महिला धावत आल्या, माझा हात ओढून तिथे नेला, आमच्यासोबत फोटो काढा, आम्हाला पण फोटो पाहिजे. आदिवासी महिलांनी बंधाराचे तिथे फोटो काढला, अजूनही माझ्याकडे जपून आहे. की लोकांना अशी अटॅचमेंट निर्माण होते आणि शासनाचा एकही पैसा न खर्च होता लोक अशा पद्धतीने उपक्रम घडवू शकतात. फारच सुंदर अनुभव आहे. भूमिका तयार करणं हा जो भाग आहे तो मला वाटतं ह्याच्यातनं निर्माण झाला. कारण विद्यार्थ्यांना जर का असं वाटत असेल की पुढच्या वर्षी मला हेच करायचं आहे आणि तेच शाळेमध्ये गेल्यानंतर मात्र आता शाळेत जायचं आहे का हा प्रश्न एरवी विचारला जातो, पण जाऊन मला हे करायचं आहे बंधारे बांधूया का हा प्रश्न निर्माण होणं हेच मला वाटतं श्रीकर परदेशींच्या कामाचं फलित आहे. आणि अशा पद्धतीची दाद त्यांनी सांगितल्याप्रमाणे वेळोवेळी मिळत गेलेली आहे. आत्ता त्यांच्याशी आपण गेली 10-15 मिनटं बोलतोय. आपण जर का विषयांचा विचार केला त्याच्यामध्ये शिक्षण आलं, पट पडताळणी आली, जलसंधारण आलं, मुद्रांक शुल्क सध्याची त्यांची सध्याचा कार्यभार आला आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे असलेला अतिरिक्त कार्यभार म्हणजे पुण्याची ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम. सर, मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की कितीही म्हटलं तरी व्हर्सटॅलिटी या शब्दालाही लिमिटेशन्स आहेत. कितीही विषयांचा अभ्यास असावा असं म्हटलं तरीसुद्धा या सगळ्या विषयांकडे तिथे गेल्यानंतर त्या प्रश्नांचा अभ्यास करून त्याच्यावर योजना तयार करणं हे जमण्यासाठी नक्की काय असायला पाहिजे अंगामध्ये? आता मेडिकल बॅकग्राऊंड मी प्रत्येक ठिकाणी वापरतो की पेशंट आल्यानंतर आपण पहिल्यांदा काय करतो की हिस्ट्री टेकिंग म्हणतात. म्हणजे की पेशंटला विचारायचं की लक्षणं काय आहेत किंवा त्याला त्रास काय होतो. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या क्षेत्राशी संबंधित जे स्टेक होल्डर्स आहेत, जसं आता PMPMLमध्ये गेल्यानंतर मी पहिल्या आठवड्यात काय केलं की NGOजचा खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भूमिका होती की बस व्यवस्था सुधारली पाहिजे. सुट्टीच्या दिवशी NGOजना बोलवलं, 1-1 तास दिला, सगळ्यांचं ऐकून घेतलं. युनियन्सना बोलवलं, कामगार संघटना ज्या आहेत त्यांच्याकडून ऐकून घेतलं. त्यांना 2च प्रश्न केले, कारण ती बस व्यवस्था अत्यंत अडचणीमध्ये आलेली परिस्थिती होती ज्यावेळेला माझ्याकडे चार्ज दिला आणि अजूनही बरंच काम करणं बाकी आहे. की ही
PMPML बस व्यवस्था इतकी डबघाईला का आली, आणि दुसरा प्रश्न, याच्यातून सुधारण्याचे मार्ग काय आहेत? मला तुमचा व्ह्यू ऐकायचा आहे. NGOजनी बरेच मुद्दे मांडले, युनियन्सनी बरेच मुद्दे मांडले, प्रसारमाध्यमांसोबत मी 1 to 1 इंडिव्हिज्युअली बैठका घेतल्या, पत्रकार परिषद नाही. मग प्रत्येक प्रेसचे प्रतिनिधी अर्धा तास आले, 10-10, 20-20 वर्ष त्याच्यामध्ये लिखाण करतायत, त्यांना काही डोक्यामध्ये संकल्पना आहेत, त्यांनी काही विषय हाताळलेले आहेत. असं अनेक ठिकाणाहून आपल्याला फीडबॅक मिळतो, आणि आपण आपले डोळे आणि कान उघडं ठेवला तर आपल्याला खूप चांगला फीडबॅक मिळू शकतो, की जो कदाचित तुमचे अधिकारी देऊ शकणार नाहीत. कारण तुमचे अधिकारी हे त्यांच्या चुका झाकतील आणि त्यांना सोयीचं आहे तेवढंच तुम्हाला सांगतील. तो फीडबॅक महत्त्वाचा. नंतर डॉक्टर काय करतात की सायन्स अँड सिम्पटम्स, की एक तर तुम्हाला सांगतात, तुम्ही सांगता की पोट दुखतं, धाप लागते, त्याच्यानंतर मग डॉक्टर तुम्हाला तपासतात की मग तुमचा हार्टबीट बरोबर आहे का, तुमचं ब्लड प्रेशर बरोबर आहे का, मग तुमचे इन्व्हेस्टिगेशन्स करून घेतात. त्या पद्धतीने आपण स्वतः जाऊन मग फील्डवर पाहू शकतो की बस कशा आहेत, बसस्टॉप कसे आहेत, कर्मचाऱ्यांशी संवाद साधू शकतो. तो मुद्दा आम्ही त्या ठिकाणी केला. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ठरवायला लागतं की नुसता गोळ्यांनी बरा होणार आहे का ऑपरेशन करायचं, आणि मग त्या पद्धतीचे निर्णय घ्यायला लागतात. एक निर्णय आम्ही तसा घेतलेला आहे की 43% बसेस फक्त रस्त्यावर होत्या 14 डिसेंबरला. CIRT, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्टचा असा निकष आहे की प्रत्येक वेळेला किमान 80% बसेस रस्त्यावर पाहिजेत. मेंटेनन्सला जास्तीत जास्त 20% बसेस असू शकतात. तर मी आमच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत की जोपर्यंत 80% बसेस रोडवर येत नाहीत तोपर्यंत तुमचा पगार बंद. आता ते सगळे कामाला लागलेत. काही वेळेला काठी उगारल्याशिवाय कामं होत नाहीत, त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. अजून एक प्रश्न मला थोडासा विचारायचा आहे. एखादं व्यक्तिमत्व जेव्हा आपल्या समोर येतं, तुमच्याकडे आल्यानंतर आम्हाला असं वाटतं की अरे हां, यांच्याशी आपण कधीही कसंही आणि अत्यंत मैत्रीच्या नात्याने बोलू शकतो, आणि हा जो आपलेपणा वाटतो इथेच खरं म्हणजे तुम्ही निम्म जिंकलेलं असतं. पण त्याचबरोबर त्याचा दुसरं अंग जे तुम्ही आत्ता म्हटलात की खडतरपणा दाखवायला लागतो किंवा खंबीर राहायला लागतं. एकतर आत्ताचा निर्णय घेतला त्या पद्धतीने सांगितलं तसं. त्याचबरोबर PCMCमध्ये काम करताना जेव्हा तुम्हाला धमक्या आल्या त्यावेळेला कुठल्याही प्रकारे कामापासून विचलित न होण्याची जी एक ताकद बाळगायला लागते, हे दोन्हीचा समतोल कसा काय जमतो? नाही, मुळात ज्या पदावर आपण काम करतो आहोत त्या पदावरची जबाबदारी आपल्याला पूर्ण माहिती असेल, आणि त्यातल्या कायदेशीर बाजू जर आपल्याला योग्यरित्या माहिती असतील, आणि आपली भूमिका ही कायदेशीरदृष्ट्या योग्य असेल, शासनाच्या ध्येय धोरणाशी पूर्णतः सुसंगत असेल, आणि व्यापक सार्वजनिक हिताच्या बाजूने असेल, तर कोणीही काहीही म्हणो त्याच्यामध्ये तमा बाळगण्याची कारण नाही. अर्थात काही लोकांना असा प्रश्न पडेल की बांधकामं पाडणं हे व्यापक सार्वजनिक हिताचं कसं असू शकतं. तर मुळातच कायदा केल्यानंतर तो कायदा जर सर्रास उल्लंघन केला जात असेल तर त्याच्यात व्यापक सार्वजनिक हित जपलं जात नाही. कोणीही कसंही बांधकामं बांधत सुटलं आणि ती बांधकामं धडाधडा रात्री अपरात्री पडायला लागली तर त्याच्यामध्ये लाँग टर्ममध्ये अनेक लोकांचे जीव धोक्यामध्ये येऊ शकतात. त्याच्यामुळे अशी भूमिका जर आपली स्पष्ट असेल तर आपल्याला त्याची अंमलबजावणी करणं सोपं पडतं. आणि दुसरा, आपला व्यक्तिगत त्याच्यात काही स्वार्थ नसेल तर आणखीन सोपं पडतं. प्रशासकीय काम करताना आपण आत्ता सगळे जे काही विचार ऐकले त्याच्यामध्ये ताणतणाव, कामाचं आव्हान, या सगळ्या गोष्टी आल्याच, आणि माणूस म्हटलं की कुठेतरी विरंगुळा हवा. तुमची विरंगुळ्याची साधनं काय? डिस्ट्रिक्ट कलेक्टर असेपर्यंत मला टेनिस खेळायला वेळ मिळायचा आणि तशी साधनं पण होती, परंतु पुण्यात आल्यानंतर वेळही मिळेना झालेला आहे. सध्या तरी काही विरंगुळ्याचं साधन नाही. अजून PK पण बघायचं राहिलं आहे. सर, तुमचं सिलेक्शन झाल्यापासून वी हॅव बीन इन टच, आम्ही बघतोय. आणि सिलेक्शन झालेले डॉक्टर शिखर परदेशी, त्याच्यानंतर नांदेडला कलेक्टर असतानाचे डॉक्टर शिखर परदेशी, दुसऱ्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनात आपल्याला आदर्श प्रशासक पुरस्कार दिला तेव्हाचे डॉक्टर शिखर परदेशी, आणि आज 2015मध्ये डॉक्टर शिखर परदेशी. फिजिकली तुम्हाला बघितल्यावर असं वाटतच नाही की एवढा कालावधी गेलेला आहे. तर आणि बघितलं आहे की तुमच्या कामामध्ये तुम्ही किती मेंटल स्ट्रेस फेस करता. त्याच्याचबरोबर मल्टिपल रिस्पॉन्सिबिलिटीज, मल्टीटास्किंग तुम्हाला करायला लागतं. तर हे तुम्ही कसं मॅनेज केलं? इतकं फिटनेस, इतकं मेंटल स्टेबिलिटी, आणि या क्षेत्रात आल्यानंतर विद्यार्थी
कोणत्या लेवलला जाऊ शकतो आणि ग्लॅमरच्या आहारी कसा जाऊ शकतो किंवा पॉवर च्या आहारी कसा जाऊ शकतो आम्ही बघितलेलं आहे. तर तुम्ही या सगळ्यापासून लांब राहून अगदी ठामपणे तुमचं काम करताय. हे सगळं इतकं सुंदर मिक्सचर तुम्ही कसं काय मॅनेज केलं सर? मगाशी आपल्या संमेलनाचे अध्यक्ष रंगनाथ नाईकडे सरांनी एक खूप महत्त्वाचं वाक्य सांगितलं की आपल्या आईवडिलांनी जे घडवलेलं आहे त्याच्यावर आपण पुढे काम करतो आहोत. तर याचं सगळं श्रेय माझ्या आईवडिलांना जातं असं मला वाटतं, कारण माझे वडील हे गव्हर्मेंट सर्व्हिसमध्ये होते आणि त्यांनी ज्या पद्धतीने सेवेमध्ये काम केलं की ते PWDमध्ये डेप्युटी इंजिनियर होते, परंतु घरून ऑफिसला ते चालत जायचे. गाडी फक्त ऑफिसमधून साईटवर व्हिजिटवर आणि तिथून ऑफिसमध्ये आणायची आणि तिथून चालत यायचं. आणि आम्हाला त्यांनी कधीच त्यांच्या गाडीमध्ये बसू दिलं नाही किंवा कुठे नेलं नाही. त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की शासनाची भूमिका लहानपणापासून आम्ही पाहिले की शासनाचा पैसा हा सार्वजनिक पैसा आहे, तो आपल्या व्यक्तिगत वापरासाठी वापरायचा नाही. याच्यामध्ये लहानपणापासून हे जे संस्कार झाले आणि त्यांनी आमच्या शिक्षणाकडे आवर्जून लक्ष दिलं. मला नांदेडमध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम करत असताना रोजगार हमी योजनेची एक समिती असते की जे विधिमंडळाची समिती की ती तपासणी करायला येते. आणि नांदेडमध्ये जिल्हाधिकारी असताना एक अक्कलकोटचे आमदार त्या ठिकाणी आले होते. ही 2-2.5 वर्षापूर्वीची घटना आहे. 2री ते 4थी आमचं शिक्षण अक्कलकोटला झालं होतं आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही त्यांचे चिरंजीव का? म्हटलं हो. त्यांनी मला एक किस्सा सांगितला, कारण त्यावेळेला मी 2री-3रीत होतो, त्यामुळे मला फारसं माहिती नव्हतं. त्यांनी सांगितलं की त्यावेळेला एक आमदार मंत्री होत्या, राज्यमंत्री होते. राज्यमंत्र्यांनी तुमच्या वडिलांना रेस्ट हाऊसवर बोलवलं होतं आणि सांगितलं की हे काम मला झालेलं पाहिजे. तुमच्या वडिलांनी सांगितलं की हे नियमात बसत नाही, होणार नाही. त्यांनी सांगितलं की तुम्हाला बघून घेऊ, तुमची सर्व्हिस अजून भरपूर आहे आणि तुम्ही आता काय कमवणार आहात. आणि तुमच्या वडिलांनी उत्तर दिलं होतं की माझी 3 मुलं हीच माझी संपत्ती आहे. ते मला आज पटलं की या पद्धतीने आहे. अर्थात मला हे फार म्हणजे माझ्या वडिलांचे विचार अशा पद्धतीने होते. या बऱ्याच नंतर पण आणखीन ती भावना दृढ झाली की आपल्याला प्रत्येकाला व्यक्तिगत ह्याच्यामध्ये जर अपेक्षा ठेवायच्या तर त्याला अनलिमिटेड आहेत. आता कालच्या पेपरमध्ये आहे की 8 लोकांच्या मालमत्ता गोठवल्या आणि त्याच्यामध्ये कुठल्या तरी एखाद्या अधिकाऱ्याची मालमत्ता काहीतरी 140 कोटी आहे. मग 1 कोटी असावी की 10 कोटी असावी, त्याला देर इज नो लिमिट. आणि कशासाठी? म्हणजे तो जो आम्हाला वारसा मिळाला, मला वाटतं ते महत्त्वाचं कारण आहे. आणि तो वारसा आपल्यापैकी बऱ्याच जणांना आहे, तो आपण जपून ठेवावा. विचलित करणाऱ्या बऱ्याच घटना घडत असतात, परंतु आपण जर त्या पद्धतीने जपून ठेवला तर मला वाटतं खूप काही करता येऊ शकेल. खरंच त्यांनी म्हटलं त्याप्रमाणे जर का विचार केला तर त्यांचे वडील आज अब्जाधीश आहेत.